राजकारणात सत्ता बदलते, चेहरे बदलतात, पण खरी लढाई कधी सुरू होते माहिती आहे का? जेव्हा पक्षाच्या शिक्क्यावर, स्वाक्षरीवर आणि पैशाच्या नियंत्रणावर प्रश्न उभे राहतात. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजेच अजित पवार गटामध्ये सध्या नेमकं तेच घडताना दिसतंय. हळूहळू उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या चांगल्या ॲक्टिव्ह होताना दिसत आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर पक्षात नेतृत्व कोणाकडे जाणार, निर्णय कोण घेणार, पक्षाचं भवितव्य कोण ठरवणार, यावरून सुरू झालेली शांततेची लढाई आता उघडपणे दिसू लागली आहे. एकीकडे सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या, तर दुसरीकडे पार्थ पवार आणि जय पवार यांना थेट पक्षाच्या केंद्रस्थानी आणलं गेलं. आणि त्याचवेळी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांची नावं राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीतून गायब झाली. ही फक्त तांत्रिक चूक होती की राष्ट्रवादी जुन्या नेतृत्वाला बाजूला सारून नव्या पिढीचा ताबा सुरू झाला आहे? आणि सर्वात महत्त्वाचं, सुनेत्रा पवार यांनी असा एक निर्णय घेतल्यामुळं ज्यामुळं जय पवार आणि पार्थ पवार यांच्या हातात पक्षाचा होल्ड आला आहे. तो निर्णय नेमका कोणता? या सगळ्यामागं फक्त पक्षांतर्गत संघर्ष आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एका मोठ्या फुटीची चाहूल लागली आहे? जाणून घेऊयात सविस्तर या विश्लेषणाच्या माध्यमातून. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या जे काही सुरू आहे ते फक्त पदांच्या बदलाचं राजकारण नाही, तर हा संघर्ष आहे नियंत्रणाचा, प्रभावाचा आणि भविष्यात पक्ष कोण चालवणार या गोष्टीचा. कारण राजकारणात पदं बदलणं ही मोठी गोष्ट नसते, पण पक्षाच्या आर्थिक व्यवहारावर कोणाची स्वाक्षरी चालणार, निवडणूक आयोगाशी संपर्क कोण ठेवणार, अंतिम निर्णय कोण घेणार, हे ठरलं की पक्षात खरं शक्ती केंद्र कोण आहे हे स्पष्ट होतं. आणि नेमकं तिथेच आता पवार कुटुंबानं आपली पकड मजबूत करण्यास सुरुवात केल्याची चर्चा रंगली आहे. निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या नव्या यादीत एक मोठा बदल दिसला. पूर्वी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या स्वाक्षरीने पक्षाचे आर्थिक व्यवहार होत होते, पण आता परिस्थिती बदलली आहे. नव्या व्यवस्थेनुसार सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवार यांच्या स्वाक्षरीनेच आर्थिक व्यवहार होणार असल्याची माहिती समोर आली. म्हणजे पक्षाचा आर्थिक कारभार हा थेट पवार कुटुंबाकडे केंद्रित होताना दिसतोय. राजकारणात आर्थिक नियंत्रण म्हणजे फक्त पैसे नाहीत, तर संघटन, निवडणूक तयारी, उमेदवारी, पक्ष कार्यालय, प्रचार यंत्रणा या सगळ्यावर त्याचा प्रभाव असतो. त्यामुळे हा निर्णय केवळ प्रशासकीय नसून राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आणि इथेच प्रफुल्ल पटेल यांच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण झाले. कारण अनेक वर्ष राष्ट्रवादीत संघटनात्मक आणि आर्थिक निर्णयामागं पटेल यांचा मोठा प्रभाव होता. दिल्लीपासून मुंबईपर्यंत त्यांचं नेटवर्क मजबूत मानलं जात होतं. पण नव्या यादीत त्याचं महत्त्व कमी झाल्यासारखं चित्र दिसलं. विशेष म्हणजे पहिल्या यादीत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावासमोर पदांचाही उल्लेख नव्हता. आणि इथूनच चर्चांना उधाण आलं. राष्ट्रवादीत नेमकं चाललंय तरी काय, हा प्रश्न विचारला जाऊ लागला. सुनेत्रा पवारांनी लगेच स्पष्टीकरण दिलं. त्यांनी म्हटलं की ही तांत्रिक चूक आहे आणि सुधारित यादी दिली जाईल. नंतर नवीन यादी आली. त्यात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांची नावं समाविष्ट करण्यात आली. पण इथे एक गोष्ट स्पष्ट जाणवली. प्रफुल्ल पटेल यांच्यापुढे राज्यसभेतील नेते एवढाच उल्लेख होता. म्हणजे पूर्वीप्रमाणे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदाचं वजन त्या यादीत दिसलंच नाही. सुनील तटकरे यांच्या बाबतीतही तसंच चित्र होतं. आणि त्यामुळं ही फक्त चूक होती हा दावा अनेकांच्या गळ्यात उतरलाच नाही. कारण राजकारणात अशा चुका सहज घडत नाहीत. विशेषतः निवडणूक आयोगाकडे जाणाऱ्या अधिकृत यादीत प्रत्येक शब्द तपासला जातो, प्रत्येक पदाचं महत्त्व असतं. त्यामुळे विरोधकच नाही तर राष्ट्रवादीतील अनेक कार्यकर्त्यांमध्येही चर्चा सुरू झाली की पार्थ पवार आता जुन्या नेत्यांचं वर्चस्व कमी करण्याच्या भूमिकेत आहेत का? पार्थ पवार यांचं नाव इथे खूप महत्त्वाचं ठरतं. कारण अजित पवार हयात असताना पार्थ पवार फार सक्रिय दिसले नाही. पण आता अचानक त्यांनी संघटनात वाढती भूमिका दिसून लागली. जय पवार आणि पार्थ पवार या दोघांना एकाच वेळी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. म्हणजे राष्ट्रवादीत नव्या पिढीचा प्रवेश फक्त प्रतिकात्मक नाही, तर थेट निर्णय प्रक्रियेत होताना दिसतोय. आता इथे एक मोठा राजकीय कोण समजून घ्यावा. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नेहमी व्यक्ती केंद्रित राहिला आहे. शरद पवार हे अंतिम केंद्र होते. त्यानंतर अजित पवारांनी स्वतःचा गट वेगळा उभा केला. पण अजित पवारांच्या निधनानंतर त्या गटात नेतृत्वाचा रिकामा अवकाश निर्माण झाला. आणि आता त्या जागेवर कोण बसणार हा खरा संघर्ष सुरू झाल्याचं दिसतंय. सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या असल्या तरी पक्षात प्रत्यक्ष रणनीती कोण आखणार? जुन्या नेत्यांचा प्रभाव कायम राहणार की पवार कुटुंब पूर्ण नियंत्रण घेणार, हा प्रश्न आहे. कारण प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्यासारखे नेते फक्त पदाधिकारी नाहीत, त्यांनी अनेक वर्ष संघटना उभी केली आहे. दिल्लीतील संपर्क, निधी उभारणी, निवडणूक व्यवस्थापन या सगळ्यात त्यांचा अनुभव मोठा आहे. त्यामुळे त्यांना अचानक साईडलाईन करण्याचा प्रयत्न झाला तर तो सहज स्वीकारला जाईल असं दिसत नाही. याच पार्श्वभूमीवर आणखी एक महत्त्वाची गोष्ट समोर आली. 28 जानेवारी ते 10 मार्च या काळातील पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये
अशी सूचना निवडणूक आयोगाला पाठवण्यात आल्याचं समोर आलं आणि या पत्रावर सुनेत्रा पवारांची स्वाक्षरी होती. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, कारण या कालावधीत जर पटेल किंवा तटकरे यांनी काही पत्रव्यवहार केला असेल तर तो अमान्य करण्याचा अर्थ काय? ही फक्त कायदेशीर प्रक्रिया होती की पक्षातील काही निर्णयावर शिक्कामोर्तब होऊ नये म्हणून हा प्रयत्न होता. इथूनच राष्ट्रवादीतील अविश्वास हा वाढल्याचं दिसतंय. आता या सगळ्यामध्ये आणखी एक राजकीय गोष्ट समोर येते, ती म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी गटाच्या संभाव्य विलिनीकरणाचं. राजकीय वर्तुळात अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे की पवार कुटुंबाला भविष्यात दोन्ही गट एकत्र आणायचे आहेत, कारण महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणात स्वतंत्रपणे टिकून राहणं कठीण होऊ शकतं. पण अशी चर्चा आहे की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे या विलिनीकरणाच्या विरोधात आहेत, कारण विलिनीकरण झालं तर त्यांचा राजकीय भूमिकांवर परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे आता संघर्ष फक्त पदांचा राहिलेला नाही तर पक्षाच्या भविष्यातील दिशेचा बनला आहे. जर पवार कुटुंबानं पूर्ण नियंत्रण घेतलं तर जुन्या नेत्यांचं पुढं काय, आणि जर जुने नेते नाराज झाले तर ते कुठं जाणार? इथे भाजपचं नाव चर्चेत येतं, कारण महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप नेहमीच संधी शोधत असतो. राष्ट्रवादीतील नाराजी वाढली तर त्याचा राजकीय फायदा भाजपला होऊ शकतो. विशेषतः देवेंद्र फडणवीस यांची रणनीती लक्षात घेतली तर ते विरोधी गटातील नाराज नेत्यांना सोबत घेण्यात कुशल मानले जातात. म्हणूनच आता राष्ट्रवादीतील प्रत्येक हालचालीकडं फक्त पक्षांतर्गत घटना म्हणून पाहिलं जात नाही, तर महाराष्ट्राच्या आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीनं पाहिलं जात आहे. आणि या सगळ्यात आणखी एक अधोरेखित करणारं वक्तव्य केलं ते रोहित पवारांनी. त्यांनी दावा केला की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे तब्बल 22 आमदारांसह भाजपमधून निवडणूक लढवू शकतात. सगळं आधीच ठरलं आहे, फक्त वेळ बाकी आहे, असं रोहित पवार म्हणाले. आता रोहित पवारांचं हे वक्तव्य फक्त आरोप म्हणून पाहायचं का, की यामागं काही राजकीय संकेत आहेत, हा प्रश्न आहे. कारण जर पक्षात खरोखरच अस्वस्थता असेल आणि जुने नेते स्वतःला बाजूला सारलं जात असल्याचं मानत असतील तर भविष्यात मोठे निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज राष्ट्रवादीसमोर सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे नेतृत्वाचा. कारण शरद पवारांच्या करिश्म्यानं उभं राहिलेला पक्ष अजित पवारांच्या आक्रमक शैलीनं पुढं नेला गेला. पण आता पुढचं नेतृत्व कोणत्या पद्धतीचं असेल, कुटुंब केंद्रित की अनुभवी नेत्यांच्या सल्ल्याने चालणारं? आणि म्हणूनच सध्या सुरू असलेली ही लढाई केवळ पदांची नाही तर राष्ट्रवादीच्या आत्म्याची लढाई मानली जात आहे. एकीकडं पवार कुटुंब पक्षावर पूर्ण नियंत्रण मजबूत करताना दिसतंय, तर दुसरीकडं जुने नेते स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी हालचाली करताना दिसत आहे. आणि या दोन शक्ती केंद्रांमधला संघर्ष जर असाच वाढत गेला तर महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक मोठा भूकंप होऊ शकतो. कारण प्रश्न आता फक्त इतकाच नाही की राष्ट्रवादीत मोठं कोण आहे, प्रश्न हा आहे की उद्याची राष्ट्रवादी नेमकी कोणाची असणार, पवार कुटुंबाची की अजून एका नव्या फुटीकडं महाराष्ट्राचं राजकारण चाललंय? तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.